आजपर्यंत आमचं 50 वर्ष हे आमचं खाल्लं आहे ना, आमच्या नव्हतं अजून पण तेच खातात ना. नाही तर मग आमची लोकसंख्या तर बघा ना तुम्ही. आमच्या नावानं बजेट घेत आहे, आमच्या नावानं आमदार खासदार घेतात. त्यामुळं आमचा उद्रेक झालेला आहे. ही माझ्या पूर्वीची हरकत आहे साहेब. तुम्ही आम्हाला गोळ्या जरी घातल्या आत्ता तरी आम्ही आता शहीद व्हायला तयार आहे. नाही तुम्ही आमचा मेसेज पोहोचवा. आमच्या प्रश्नासाठी आमच्या या प्रश्नासाठी फक्त आता आमची एकच रिक्वेस्ट आहे, मूळ मुद्दा आमचा नोंद कोळी नोंदवरच आहे, त्यावर अशी भेट पाहिजे आम्हाला. आपण मेसेज पोहोचवतो. हा बस एवढं. आमचे आता जवळजवळ 500 लोक निघाले. आज महिला 200 यायला लागल्या, परत मागायला आता ऍडमिट झाले ना, त्याच्यामुळे ते माघारी बोलू नका तुम्ही. अशी दखल घेत नाही ना सर. काय येऊ द्या मला. 4 दिवस 4था दिवस उपोषणाचा आहे. मोर्चा झाल्यानंतर त्या दिवशी अपेक्षित होतं, त्या दिवशी झालं नाही. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमात बांधवांनो, आज बावनकुळे साहेबांनी जी मिटिंग लावली होती ती मिटिंग कॅन्सल झाल्याचा निरोप आल्यानंतर आंदोलनस्थळी प्रचंड उद्रेक झाला. लोक आत्मदहन करण्यासाठी यशवंत स्टेडियमवरून उड्या मारण्यासाठी दुसरी टीम देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यामध्ये घुसण्यासाठी निघाली असता तातडीनं 5 मिनिटांमध्ये पोलीस गाड्या या ठिकाणी बोलवून पोलिसांनी बळाचा वापर करून आम्हा सर्व आंदोलकांना ताब्यामध्ये घेतलेलं होतं. आज एवढ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तोपर्यंत तिकडून निरोप आला की ताबडतोब तुमची मिटिंग आम्ही लावू म्हटल्यानंतर आम्ही थोडं शांत झाल्यानंतर हे गाड्या आणि आम्हाला परत आंदोलनस्थळी त्यांनी बसवलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम आदिवासी महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमात बांधवांना विनंती करतोय, तुम्ही आहे त्या गावामध्ये आंदोलन तीव्र करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये शासन आदेश पारित झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही म्हणजे नाही आणि इथून निघणार नाही म्हणजे नाही. शासन आदेश घेऊनच पंढरपूरला परत येतोय एवढं लक्षात ठेवा. आलो तर तुमचा, नाहीतर मी माझ्या समाजाचा म्हणूनच घरातनं बाहेर पडलेलो आहे. त्याचबरोबर माझी पत्नीसुद्धा माझ्यासोबत आलेली आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा बायका मुलासह घरातून बाहेर पडा आणि आपला आदेश शासन आदेश आपले बाबासाहेबांनी दिलेले हक्क आणि अधिकार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आता आंदोलन आपण थांबवणार नाही. ह्या पोलीस गाड्या पाहून घ्या किती पिंजरे लावलेत. ही आपली ताकद आहे, ही समाजाची शक्ती आहे. आणि आंदोलनस्थळी अजून अशा पद्धतीचं चित्र आहे ते पहा. आंदोलनस्थळी हे चित्र आहे. तर तुम्ही ज्यांना येणं आंदोलनस्थळी शक्य आहे त्यांनी ताबडतोब या आणि ज्यांना शक्य नाही तुमच्या तहसील कचेरीवरती जिल्हाधिकारी कार्यालयावरती ताबडतोब उपस्थित राहा आणि तिथं या आंदोलनाला मोठं करण्यासाठी घोषणा द्या. शासनाचा निषेध करा, आदिवासी मंत्र्यांचा निषेध करा. आज आमचा बांधव आमचा कृष्णा दोडे काल अचानक चक्कर आल्यामुळं ॲडमिट केला होता. अजूनही त्याच्या ह्याच्यामध्ये हातामध्ये सुई आहे. आता त्याला जरा बरं वाटल्यामुळं आता त्यांना आंदोलनस्थळी पाठवलेलं आहे. आमचाही प्राण गेला तरी हरकत नाही, परंतु आम्ही माघार हटणार नाही. बांधवांनो, ताकद द्या, रस्त्यावरती या, बाहेर पडा, तीव्र आंदोलन करा. महाराष्ट्र पेटवून ठेवा, तुम्ही पेटवा. एवढंच सांगतो. धन्यवाद.